नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये नवोदयची जाहिरात आली होती आणि या जाहिरातीमध्ये सर्वांना एक आश्चर्याचा धक्का नवोदय विद्यालय समितीने दिला आणि तो धक्का म्हणजे पर्यावरण अभ्यास या घटकाचा समावेश या वर्षीपासून आपल्या परीक्षेमध्ये होणार आहे. आणि मागील काही दिवसापासून तर या घटकाचा अभ्यास नेमका कुठून करायचा, काय करायचा याची विचारणा होत होती. आणि यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं त्यामध्ये आपल्याला मध्ये काय येणार आहे, हे आणि यासाठी आपला अभ्यास कुठून करायचा, ही सर्व डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लगेच वेळ न वाया घालवता लगेच स्टार्ट करूया. बघा मित्रांनो, तर मग चा अभ्यास हा कशासाठी करायचा आहे किंवा हा अभ्यास नेमका त्याच्यामध्ये दिलाय कशासाठी? तर हा दिलाय तर पर्यावरण अभ्यास हा विषय याच्यामध्ये काय-काय येणार आहे तुम्हाला? सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये विज्ञान, सायन्स, नंतर सामाजिक शास्त्र, सोशल सायन्स आणि पर्यावरण शिक्षण, तेच एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये असणार आहे. ते फक्त विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे का? तर नाही. सामाजिक शास्त्राचा अभ्यास करायचा आहे का? तर नाही. फक्त पर्यावरण शिक्षणाचा अभ्यास करायचा आहे का? तर नाही. या तिन्ही घटकांचा अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागणार आहे. मग याच्यामध्ये बघा, याचा मुख्य उद्देश काय आहे? या घटकाचा समावेश करण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरण, निसर्ग, मानवी जीवन आणि समाजाविषयी जागरूकता निर्माण करणे म्हणजे काय आहे? तर अबाउट एन्व्हायर्नमेंट, नेचर, ह्युमन लाईफ अँड सोसायटी अराउंड अस याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या विषयाचा समावेश केलाय. मग याचा अभ्यास कुठून करायचा? याचा सिलेबस काय आहे? हे आपल्याला प्रश्न पडला असेल. तर मित्रांनो, यासाठी आपण मास्टर ज्युनियरने यासाठी स्पेशल साठी एक स्पेशल मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमसाठी स्पेशल बॅच काढलेली आहे आणि ही बॅच आपण यासाठी ही बॅच लगेच आपल्या ॲपमध्ये स्टार्ट केलेली आहे. याचे काही लेक्चर सुद्धा आपण आपल्या या YouTube चॅनलवरती टाकणार आहोत. लाईव्हमध्ये घेणार आहोत. याची टोटल फीज आहे ₹799. पण काही दिवसासाठी यामध्ये पूर्णपणे 50% ऑफ देऊन आपण फीज फक्त आणि फक्त ₹399 ठेवलेली आहे. ओके. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी मास्टर ज्युनियर ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये हा कोर्स नक्की घ्यायचा आहे. ओके. चालेल. आता मध्ये नेमके घटक कोणकोणते आहेत? कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे? तर ते बघूयात. तर एकूण आपल्याला 4 घटकांचा समावेश मध्ये केलेला आहे. किती घटकांचा समावेश केलेला आहे? तर 4 घटकांचा समावेश केलेला आहे आणि या 4 घटकापैकी पहिला जो घटक आहे तो म्हणजे नॅचरल वर्ल्ड म्हणजे नैसर्गिक जग. त्या आपल्या सभोवताली ज्या काही गोष्टी आहेत, त्या सर्वांचा समावेश या पहिल्या घटकामध्ये केलेला आहे. मग यामध्ये काय आहे? द नॅचरल वर्ल्ड इन्क्लुड्स एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट इन नेचर. निसर्गामध्ये जे काही आहे, त्या सर्वांचा समावेश नॅचरल वर्ल्डमध्ये होतो. इट हेल्प्स अस अंडरस्टँड डिफरंट नॅचरल रिसोर्सेस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लँडफॉर्म्स, वेदर अँड नॅचरल प्रोसेसेस. म्हणजे काय? तर आपले साधन संपत्ती, सजीव, त्याच्यानंतर भू आकार, हवामान, नैसर्गिक प्रक्रिया या सर्व घटकांचा समावेश या पहिल्या घटकामध्ये केलेला आहे. स्पेसिफिक जर सांगायचं म्हटलं, नेमकं याच्यामध्ये उपघटक कोणकोणते? तर ते उपघटक म्हणजे हे. पहिला उपघटक आहे ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच वाहतूक. वाहतुकीची जी साधनं आहेत ती कोणती? त्यांचा उपयोग कसा? कोणत्या वेळेला कोणतं साधन आपण वापरू शकतो? याची डिटेल माहिती. दुसरं आहे रिव्हर्स म्हणजे आपल्या नद्या. नद्यांविषयी आपल्याला माहिती पाहिजे. तिसरं आहे माउंटन्स. माउंटन्स म्हणजे पर्वत. आपल्या भारतामध्ये जे काही माउंटन्स आहे, त्या माउंटन्सचा समावेश. नंतर प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑन लँड अँड वॉटर म्हणजेच काय? तर जमिनीवर राहणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी, तसेच वनस्पती. या सर्वांची माहिती या उपघटकामध्ये. नंतर नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक आपत्ती, जे भूकंप होतात, ज्या सुनामी येतात, या सर्व गोष्टींचा समावेश या उपघटकामध्ये केलेला आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ हाऊसेस, घराचे प्रकार, पक्कं घर, कच्चं घर, त्यानंतर पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत होता, या सर्व गोष्टींचा समावेश या उपघटकामध्ये आहे. त्यानंतर आहे वॉटर सायकल, जलचक्र, ज्यामुळे पाऊस पडतो, उन्हाळ्यात ऊन जास्त लागतं. या सर्व गोष्टींचा इथे सखोल अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आहे वेदर अँड क्लायमॅट्स म्हणजे हवामान आणि वातावरण. हवामान का बदलतं?
याची सर्व डिटेल माहिती या उपघटकामध्ये आहे. अशा पद्धतीने आपला पहिला घटक पूर्णपणे या उपघटकावर आधारित आहे. ओके, इथपर्यंत समजलंय? त्यानंतर दुसरा जो उपघटक आहे, तो म्हणजे द ह्युमन बॉडी. आपली मानवी जी बॉडी आहे, आपलं जे शरीर आहे, यातले जे काही पार्ट्स आहे, अवर बॉडी पार्ट्स म्हणजे आपल्या शरीराचे जे काही भाग आहेत, या सर्व भागांचा समावेश कोणत्या अवयवाचा काय यूज होतो, काय उपयोग होतो, या सर्वांची माहिती याच्यामध्ये या घटकामध्ये दिलेली आहे. स्पेसिफिक जर सांगायचं म्हटलं, तर या घटकामध्ये जे उपघटक आहे, तर ते म्हणजे फूड अँड न्यूट्रिएंट्स ते काय? तर अन्न आणि पोषक द्रव्य आपण जे अन्न खातो, त्यातून कोणकोणते पोषक द्रव्य आपल्याला मिळतात, या सर्वांची माहिती आपल्याला या उपघटकामध्ये राहील. नंतर हायजीन अँड क्लीनलीनेस. बघा, पावसाळ्याचे दिवस आहे आता आणि पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण आजारी पडतो आणि आजार कोणते असतात? तर आजार सांगायचे म्हटले तर आपल्याला उलट्या होणे, ताप येणे, शीत लागणे म्हणजे संडास लागणे, या गोष्टी आपल्याला होतात. म्हणजे त्याला आपण कॉलरा म्हणतो. यासारखे डिसीज आपल्याला होतात. मग हे का होतात? तर हे दूषित पाण्याने होतात. कशाने होतात? दूषित पाण्याने होतात. म्हणजेच आपण क्लीनलीनेस ठेवत नाही, स्वच्छता ठेवत नाही आणि त्यामुळे या सवयी किंवा हे रोग आपल्याला या दिवसामध्ये होतात. मग हे का होतात? याची सर्व डिटेल माहिती याच्यामध्ये आहे. नंतर आपले सुपर सेन्सेस जे म्हणतो आपण ज्ञानेंद्रिय, आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहे, या 5 ज्ञानेंद्रियांचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे काय? तर पचन संस्था. आपली जी पचन संस्था आहे, म्हणजे आपण जे काही तोंडावाटे खातो, तर ते खाल्ल्यानंतर डायरेक्ट पोटात जातं का? तर नाही. तर पोटामध्ये न जाता लाळ मिश्रण होते. नंतर घशावाटे वेगवेगळ्या अवयवामधून पूर्ण पचन होऊन ते होत असतं. मग माहिती आपल्याला आहे. तर रक्त विसरण संस्था, आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त वाहतं, त्या सर्वांची कुठे-कुठे, काय-काय अवयव आहेत, ती सर्व डिटेल. नंतर श्वसन संस्था, नंतर काय आहे? श्वसन संस्था याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती याच्यामध्ये बघायची आहे आणि शरीरातील इतर जे काही अवयव आहेत किंवा आहे, त्या सर्वांची माहिती आपल्याला घटक आहे क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे. आता घटक क्रमांक 3 जो आहे तर सायन्स इन डेली लाईफ म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचा काय उपयोग आहे याची सर्व डिटेल या घटकामध्ये आहे. मग याचे उपघटक कोणते? तर याचे उपघटक आहे अन्न संरक्षण म्हणजे फूड प्रिझर्वेशन. त्यानंतर वॉटर पोल्युशन, जल प्रदूषण कसं होतं? नंतर एअर पोल्युशन कसं होतं? नंतर कन्झर्वेशन ऑफ वॉटर म्हणजे जलसंधारण आपण कशा पद्धतीने हो. नंतर कन्झर्वेशन ऑफ सॉइल म्हणजे मृदा संवर्धन काय कशा पद्धतीने तो. नंतर ॲपमध्ये कालच आपण मृदा संवर्धन कसं होतं याची डिटेल व्हिडिओ आपण कालच घेतलेला आहे. ओके. नंतर नंतर काय पर्यावरण संरक्षण. आपलं जे पर्यावरणाचं संरक्षण आपल्याला करायचं आहे, हे कशा पद्धतीने आपण करू? हे सर्व विज्ञानातले उपघटक जे आहे, हे घटक हां, आणि चौथा जो घटक आहे मित्रांनो, चौथा घटक म्हणजे सोशल सराउंडिंग्स म्हणजे सामाजिक परिस्थिती. त्याच्यामध्ये काय आहे? तर याच्यामध्ये समाज, देश, आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, या सर्व विषयी, या सर्व गोष्टींची काय आपल्याला माहिती याच्यामध्ये आहे. समजलंय? मग याच्यात कोणकोणते उपघटक आहे, हे सुद्धा आपण बघूया. तर पहिला आहे सुपरलेटिव्हज ऑफ इंडिया म्हणजे भारतामध्ये ज्या वैशिष्ट्य आहे. मग या गोष्टी कोणत्या? हे आपल्याला गेटवे ऑफ इंडिया असेल, इंडिया गेट असेल, हां, ताजमहल असेल, बरोबर? लाल किल्ला असेल, लाल महल म्हणतो आपण त्याला लाल किल्ला. या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आणि राज्य आणि राजधानी म्हणजे जे काही राज्य आहेत आणि त्यांच्या राजधान्या कोणत्या आहेत, हे सर्व आपल्याला पाठ करायचं आहे. ही सुद्धा डिटेल आपल्याला त्याच्यामध्ये आहे. नंतर राष्ट्रीय प्रतीके म्हणजे नॅशनल सिम्बॉल्स जे आहे आपले, बरोबर? ती सर्व कोणकोणती आहेत, ती कशा पद्धतीने आपण इन्क्लूड केलेली आहे, कशा पद्धतीने घेतली आहे, या सर्वांची डिटेल माहिती त्याच्यामध्ये आहे. नंतर विविध भूभाग, प्रत्येक ठिकाणचा जमिनीचा आकार किंवा भूभाग हे वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्ये असतात, बरोबर? काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. या सर्वांची माहिती त्या उपघटकामध्ये आपल्याला आहे. तर आपल्या भारतामध्ये विविध सण साजरे केले जातात. मग हे सण कोणते? त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? या सर्वांची डिटेल याच्यामध्ये असते. नंतर वेगवेगळे ऋतू, नंतर वेगवेगळी जी जंगलं आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये जी पिकं आपण घेतो, ही सर्व गोष्टी, या सर्व गोष्टींची या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या चौथ्या घटकामध्ये आहे आणि कपडे आणि तंतू म्हणजे काय, की कपडे आपण जे वापरतो, तर वेगवेगळ्या राज्यामध्ये कपडे सुद्धा वापरतात. याची सुद्धा डिटेल माहिती बघा मित्रांनो, अशा पद्धतीने
आपल्या ई-व्ही चार घटक आहे. त्याच्यामध्ये खूप सारे उपघटक दिलेले. पण आता मी जे काही पाहतो आहे, मागील काही दिवसापासून लगेच काहीतरी कोणीतरी बुक काढतंय. लगेच कोणीतरी एवढे डिटेल प्रश्न घेतंय, की अरे बापरे! जसं काही यू-पी-एस-सीचा आणि एम-पी-एस-सीचा अभ्यास करा. नाही मित्रांनो, आपल्याला 9चा अभ्यास त्या हिशोबानेच प्रश्न आपल्याला काढावे लागतील. त्या हिशोबानेच आपल्याला आपल्या नोट्स काढाव्या लागतील. आपल्याला एम-पी-एस-सीचा, यू-पी-एस-सीचा अभ्यास आतापासून करायचा नाही. आपल्याला बेसिक पासून चालून खूप ॲडव्हान्स पर्यंत जायचं नाही. आपल्याला जे परीक्षेत येणार आहे, जे महत्त्वाचं आहे, ते आपण घेणार आहोत. बाकीच्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये घेणार आहोत. पण ते येणार कुठे? तर नवोदयच्या परीक्षेत ते आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे. नाही तर मग आपण चाललोय दुसऱ्या एखाद्या देशातली माहिती घ्यायला. अरे त्याची गरज नाही ना रे बाबांनो. त्याची गरज नाही. ते आपल्याला इथे घ्यायचं नाही. पण ज्याची आवश्यकता आहे, त्यातून आपल्याला 1% जरी चान्स वाटला, की नाही हे आपल्याला हे येऊ शकतं हे तर ते आपण सोडणार नाही. यासाठीच आपण जे काही केलेलं आहे, तर ह्या ई-व्ही-एसचा अभ्यास करण्याचं एक कारण आहे. तर कोणतं? तर पूर्ण पर्यावरणाचा अभ्यास झाला पाहिजे, पूर्ण विज्ञानाचा अभ्यास झाला पाहिजे, पूर्ण ऋतुचक्रांचा अभ्यास झाला पाहिजे, आपल्या बॉडीचा अभ्यास झाला पाहिजे आणि आपण पर्यावरण संरक्षण केलं पाहिजे. त्यासाठी याचा काय केलेलं आहे? समावेश ई-व्ही-एसचा केलेला आहे. मग या ई-व्ही-एसमध्ये काय होणार आहे? तर 15 प्रश्न एम-सी-क्यू येणार आहेत. एम-सी-क्यू म्हणजे काय? थेट अभ्यासक्रमावर आधारित आणि जे 5 प्रश्न आहे उरलेले, याच्यावर एक उतारा येणार आहे पर्यावरणाशी वर आधारित हं, अशी एक आहे आणि मग या 20 प्रश्नांचा अभ्यास याच्यात येणार काय? बरोबर का? नाहीतर चालू आहे काहीतरी अभ्यास ई-व्ही-एसचा असा अभ्यास आहे, जर आम्हाला एवढा अभ्यास दिला आमच्या सरना 5,000 प्रश्न दिले, 10,000 प्रश्न दिले, 20,000 प्रश्न दिले. काही फायदा नाही. काहीही फायदा होणार नाही. जे गरजेचं, जे महत्त्वाचं, परीक्षेत येण्याचे चान्सेस ते महत्त्वाचं आहे आणि तेच आपण आपल्या ई-व्ही-एसच्या बॅचमध्ये घेणार आहोत. बॅच आपल्या मास्टर ज्युनियर नावाच्या ॲपमध्ये आपण स्टार्ट करत आहोत. याची फीज मला अगोदर सांगितल्याप्रमाणे ₹799 फीज आहे. पण, पण आपण काही दिवसासाठी त्यामध्ये पूर्णपणे 50% ऑफ डायरेक्ट करून टाकणार आहोत आणि फीज सध्या फक्त आणि फक्त जे कोणी इंटरेस्टेड असेल त्या सर्वांनी या संधीचा फायदा घ्या. यात तुम्हाला काय-काय भेटेल तर पूर्ण लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, त्यानंतर दुसरी गोष्ट फक्त लाईव्ह लेक्चर्स नाही तर याचे नोट्स पी-डी-एफ्स तुम्हाला आपल्या ॲपमध्ये उपलब्ध होईल. नंतर यावर आधारित ज्या काही टेस्ट राहतील त्या भरमसाठ अशा टेस्ट आपण याच्यामध्ये घेणार आहोत. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या. आपल्या या बॅचला नक्की जॉइन करा आणि कुठे जॉइन करायचंय? तर मास्टर ज्युनियर या ॲपवरती प्ले स्टोअरती जाऊन ॲप डाउनलोड करा आणि या संधीचा नक्की फायदा घ्या. पुन्हा भेटूयात लवकरच आपल्या YouTubeवरती ई-व्ही-एसचं लाईव्ह लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.